6ला 10-15 दिवस गायब काय झालं, लोकांना वाटलं टूरच बंद केली. नमस्कार, मी अंकित पाटील. आता आहे 1 महिन्याच्या दौऱ्यावरती. तर आपण आज रेडी आहोत कन्याकुमारीमध्ये. बघू शकता आपला चाय कॉफीचा लागलेला आहे सेटअप. आपण निघालो सनराईज बघायला. बघा किती मस्त व्ह्यू आहे कन्याकुमारीमधून. कन्याकुमारीला खूप असं सनराईज आणि सनसेट होतो, मस्त वाटतं बघायला. मग आम्ही निघालो आमच्या कन्याकुमारी मातेच्या दर्शनासाठी. आम्ही तिकडे पोचल्यानंतर आपले क्लायंट गेले दर्शनासाठी. रश अशी काही नव्हती, पण इकडे जेंट्स लोकांना टी शर्ट काढून जावं लागतं, कंपल्सरी लुंगी नाही आहे. ते झाल्यानंतर आम्ही गेलो त्रिवेणी संगमला. त्रिवेणी संगम जाण्यासाठी थोडं आपलं पुढे यावं लागतं कन्याकुमारीच्या मंदिरापासून. थोडा केला फोटोशूट. आपला आहे ग्रुप या टूरचा. फोटोसाठी कितीही टाईम द्या कमी पडतं. आम्ही फोटो काढून निघालो स्वामी विवेकानंद स्मारकासाठी. पण तिकडे जाण्यासाठी आपल्याला बोट घ्यावी लागते. तर त्या बोटसाठी होती लाईन. आपण रिफ्रेशमेंटसाठी घेतला उसाचा रस. हे आपल्या टूरमधील छोटा मॅडम आहेत, बघा किती क्यूट आहे त्या मॅडम. फायनली तासाभरात आमचाही नंबर आला तिकीट काढण्यासाठी. 100 रुपीज पर पर्सन तिकीट असतं आणि 300 VIP लाईन असते. तिकीट काढल्यानंतरही आम्ही 1 तासभर थांबलो होतो. फायनली आमचा नंबर आला आणि आम्ही घेतले लाईफ जॅकेट. कंपल्सरी तुम्हाला घ्यावं लागतं लाईफ जॅकेटचं. तुम्हाला एक जोक आहे, तो तुम्ही पुढे ऐकाच. आपले क्लायंट कसे बोललेत. बाय बाय. कसं वाटतं तुम्हाला जॅकेट घालून? बाय बाय. एकदम एकदम घातल्यानंतर तुम्हाला वाटतं का? मग फायनली आम्ही पोचलो स्वामी विवेकानंद स्मारकाच्या एंट्रन्सवरती. 30 रुपीज एंट्री तिकीट आहे. इकडे 2 अशी मंदिरं आहेत. हे मंदिर स्वामी विवेकानंदच्या पायात जसे की चरण ठेवले आहेत, ते समोरचं जे मंदिर बघताय जसे की माझ्या मागे ते आहे त्यांचं मेन मंदिर. हे आहे सनराईज आणि सनसेटचं टायमिंग कन्याकुमारीचं. ते मंथली चेंज होत जातं. हा आहे व्ह्यू, पूर्ण व्ह्यू किती सुंदर असा वाटतो, बघू शकता तुम्ही. हा आहे ब्रिज. हा ब्रिज बघण्यासाठी चायना दुबईला जातो, पण आपल्या इंडियामध्ये हा ब्रिज अवेलेबल आहे. हे आहे त्यांचं स्मारक, जे आपण USP पॉईंट आहे. आत्ता त्याच्या साईडला तुम्हाला कॅन्टीनसुद्धा भेटणार आहे. आपण रिफ्रेशमेंटसाठी घेतली कॉफी. खूप ऊन होतं, सो आपण कॉफी घेऊन आपण गेलो स्मारकाच्या वर. तिकडे चढायला 3 फ्लोअर असतात, ते तुम्हाला वॉकिंग चढावे लागतात. बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. ते झाल्यानंतर आम्ही घेतली आमची रिटर्नसाठी बोट. खूप रश होती. नंतर आम्ही आलो हॉटेलवरती. घेतला ब्रेकफास्ट. मिसळपाव म्हणजे ब्रेड होते आणि वडे होते. ते करून मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. सर्वजण खूप थकले होते, कारण की 5 वाजता उठले होते सर्व आणि मग सर्व झोपून गेले. आपणसुद्धा थोडंफार झोपून घेतलं. मग विष्णूबाईने उठवलं आपल्याला, कारण की टाकायचं होतं डिझेल टाकून मग आपण गेलो लंचसाठी. लंचमध्ये होतात मिक्स व्हेज, डाळ, राईस, चपाती होती आज आणि पापडसुद्धा होते. हे दोघांचं वेगळंच असतं. आम्हाला आमचं बिर्याणीच पाहिजे, आम्ही बिर्याणीच खाणार. आपला आला गाईड, त्यांनी दिली इन्फॉर्मेशन. पर पर्सन आम्ही 400 रुपीजची बार्गेनिंग करून बोट घेतली होती. पप्पांना बोट चालवायची होती, तर पप्पांनीसुद्धा बोट चालवण्याचं एन्जॉयमेंट केलं आहे. आपण घेतलं चहा रिफ्रेशमेंटसाठी. हे आपले छोटे गेस्ट आहेत, कसं एन्जॉय करतात आपल्यासोबत तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही बोटमध्ये बसून घेतलं आणि मग निघालो आमच्या पुढच्या जर्नीसाठी. हे 2-3 असे फॉरेस्ट आहेत, खूप असे चांगले त्यांनी डेव्हलप ठेवलेले आहेत आणि वेल मेंटेन ठेवलेले आहेत. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर व्ह्यू वाटतो मागे. हे आहेत आपले फ्रेंड्स, ब्लॅक अँड व्हाईट गाय. आमच्या बोटवाल्यांना पण आम्ही लांब गेलेलं आवडत नाही, सो त्यांनी देखील आपला बोट एकत्रच घेऊन आले होते आणि आम्ही खूप असं एन्जॉय केलं त्या बोट्समध्ये पण. फायनली आपण पोचलो गोल्डन सँड बीचवरती. इकडे आपल्या कपल लोकांनी केली थोडीफार रील शूट, थोडाफार केला त्यांनी कपल डान्स. बघा की ते आपले क्लायंट एकमेकांसोबत खूप हॅपी आहेत आणि आपल्यासोबत खूप हॅपी आहेत, सो ते एवढं एन्जॉय करत आहे आपल्यासोबत. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी बोटमधून. मग आम्ही आमच्या बसमध्ये बसलो. विष्णूबाई सांगतो तू यांना सर्वांना नाचव. शरदबाई सांगतो तू नाचव म्हणजे नाचव, मला काय माहिती नाही. आपण घेतलं मनावर. आपल्या गेस्ट लोकांना सांगितलं चलो डान्स, तर त्यांनी देखील एन्जॉय केलं. बघू शकता तुम्ही किती एन्जॉय करता आपल्या बसमध्ये ते लोक. मग फायनली आम्ही पोचलो आजीमाला टेम्पल, जे आहे शिव मंदिर. आज तिकडे फंक्शन होतं, खूप चांगलं त्यांनी त्यांचं कल्चर त्यांनी ठेवलं आहे. बघू शकता हा आहे शिवची मूर्ती आहे, खूप मस्त असं. आज खूप रश होती, पण दर्शन आपलं व्यवस्थित झालं. हे आहे एंट्रन्स मंदिराचं. हा आहे सनसेट, किती सुंदर असा सनसेट होतं. हा व्ह्यू काहीच समजलं नाही, पण किती सुंदर असा व्ह्यू आला आहे, मीन्स काही सांगू शकत नाही, नो वर्ड्स. मग आपले हिरोईन बघ कशी डान्स करते तिच्या पप्पांच्या खांद्यावरती बसून.
डान्स तिला म्हणजे खूप फन वाटतो. मग आम्ही घेतलं रिफ्रेशमेंटसाठी चहा. आपल्या क्लायंट लोकांना चहा पाहिजे त्यांना दिला चहा. आपण फायनली आपण पोचलो त्रिवेंद्रमला हॉटेलवरती. हॉटेल चेक इन केलं. हा होता आजचा आपला रूम 1 BHK फ्लॅट. मग आपण लावला आपला डिनर. डिनरमध्ये होतं व्हेज राईस, डाळ, पनीर टिक्का, पुरी होती आणि स्वीटमध्ये होती खीर. भेटूया आपण पुढच्या व्लॉगला. बाय. तुम्ही करा फोटो एन्जॉय आमच्या आजचे.